मंडळी नमस्कार, मी वैभव पवार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। प्रबंधभूमी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात जाऊन जनतेचा कौल जाणून घेत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण सुरगाणा या तालुक्यातील कुंटवीर या गावात आलेलो आहे। अंबाटा या गावापासून तीव्र चढ तीव्र वळण असा अवघड घाटमाथ्याचा प्रवास करून प्रबंधभूमी कुंटवीर या गावात पोहोचलेले आहे। आणि विशेष म्हणजे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संबंध देशभरात साजरा होतो आणि या गावामध्ये जर बघितलं आपण जिओ असेल, एअरटेल असेल, इतर कुठल्याही ज्या कंपन्या आहेत मोबाईलला नेटवर्क नाही आहे, म्हणजे हे गाव नॉट रिचेबल आहे। खरं तर काही किमी अंतरावर गेल्यानंतर त्या ठिकाणी या गावातील लोकांना नेटवर्क उपलब्ध होतं आणि त्यावेळेस त्या ठिकाणी गेल्यावर ते संपर्कात येतात। त्यांना कुणाशी संपर्क करायचा राहिला तर ते काही 1 किलोमीटर अंतरावर त्यांना जावं लागतं आणि त्या ठिकाणी त्यांना नेटवर्क अवेलेबल होतं। खरं तर 75-76 वर्ष होत आलं आहे, परंतु या गावात अद्याप नेटवर्क पोचलेलं नाही आहे। आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे आणि त्या दृष्टीने या कुंटवीर गावामध्ये जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे, जनतेच्या मनात काय आहे, कोणता उमेदवार योग्य आहे, काय म्हणतात कुंटवीरकर, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। हे वृद्ध आजोबा आहेत, आपण त्यांच्याशी सुरुवातीला संवाद साधूया। बाबा रामराम। राम राम। काय नाव बाबा? मुदाय कलकवर। काय आमदारकीचं इलेक्शन आहे, 20 तारखेला मतदान आहे, कोण आमदार पाहिजे? आम्हाला तर काय माहीत आमदार JP गावित, नितीन पवार, कोण पाहिजे? आम्हाला तर काठ्या दिल आहे, नितीन पवारच पाहिजे। नितीन पवार पाहिजे का बरं? नाही ते कामं केली का त्यांनी? कामं नाही केली, पण ते असं लोका देते तेवढं लोक बोलतात म्हणून। बाबांची आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे। या ठिकाणी युवक मंडळी दिसते आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधू। दादा कुठले आपण? मी तर डांगातला आहे, गुजरात राज्यातले आहे। गुजरात राज्य। दादा आपण कुठले? महाराष्ट्र। हे कुंटवीरचे आहेत ना? कोणतीवरती नाही, आम्ही गोंदगड। कोणतं? गोंदगड। कितीला दूर आलं इथून? अजून कुठं 3 किलोमीटर। बरं, मतदान आहे 20 तारखेला, काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार? आमदार जातात नितीन पवार, JP गावित, हां। कोण झालं पाहिजे? आता कोण होईल तो आपल्याला नाही सांगता येणार, तरी नाही सांगता येणार। मावशी नमस्कार, काय नाव मावशी? माळगोंद्याची। माळगोंद्याचे, काय दूध द्यायला आले? हा दररोज येता हा। पायी? मग किती किलोमीटर? 1-2 किलोमीटर। 2 किलोमीटर दररोज पायी येता? मग. दररोज संध्याकाळी हा या इथं डेअरीवरती? हा। बरं, काय वाटतं आमदार आपल्याला 20 तारखेला निवडून द्यायचंय, कोण झाला पाहिजे आमदार? आम्हाला तर आता माहिती नाही एवढी। मग आता 5 वर्षे नितीन पवार, आम्हाला निवडून द्या, पण आम्हाला रस्ता द्या ना करून। कोणता रस्ता? आणि हा रस्ता हाच रस्त्याला पायी येतोय 2 किलोमीटर। इथून सरळ का? मग रस्त्याचं काम नाही झालं अजून? नाही ना, रस्ता झाला पाहिजे। आज राहिलाय आपण। मग कोणाकडून अपेक्षा आहे? JP गावित, नितीन पवार का अजून कोणी? कोण? नितीन पवार कडून आणि काय नितीन पवार पाहिजे आमदार, हा। त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे। मग करतील का पण ते काय? मग आम्हाला पाण्याची सोय, रोडाची सोय पाहिजे का नाही? पाणी पाहिजे ना। मग मग पाणी पण पाहिजे, रोड पण पाहिजे। इथून किती 2 किलोमीटर अंतरावर गाव आहे, कोणतं गाव सांगितलं? मालगोंदा। मालगोंदा। बरं, मावशींशी आपण बोललेलं, या ठिकाणी एक तरुणी आहे, आपण तिच्याशी संवाद साधूया। काय कितीला जाते? 11वी। 11वीला कुठे? आता घरीच आहे। घरीच आहे। बरं, मतदान आहे का तुझं? नाही नाही ना अजून, म्हणजे 18 वर्ष अजून पूर्ण झालं ना। बरं, काय वाटतं चर्चा तुझ्या कानावर ऐकायला येत असेल, कोण आमदार कोण झाला पाहिजे? कोण आमदार झालं पाहिजे काय वाटतं तुला? मी मतदान नाही करत, पण मला तुला वाटत असेल ना कोणी चर्चा होत असेल या गावामध्ये? नाही, मी कुठे नाही ऐकली अजून काही। बरं, या तरुणीशी आपण बोललेलो आहोत। या ठिकाणी बरीचशी मंडळी आहे, कुंटवीर या गावामध्ये आपण आहोत आणि ह्या नागरिकांशी आपण संवाद साधतो आहे। मेन्स पार्लर आहे, आपण मेन्स पार्लरमध्ये पण जाऊया आणि त्या
लोकांशी, त्या उपस्थित नागरिकांशी दादा काय नाव? किरण गवळी. कुठं राहता? इथेच. खुंटवीरला. हा. काय इकडं मोबाईलला नेटवर्क नाही का? नाही ना, थोडा का? प्रॉब्लेम आहे. रेंज नाही का गावात? नाही. कुठं मिळते रेंज? हा, इथे वरती. वरती? हा. तिकडं जावं लागतं. जिओचे टावर आहेत पण चालू नाही केले. चालू नाही केलं. बरं काय वाटतं 20 तारखेला आमदार निवडायचा आहे, कोण पाहिजे आमदार? जास्त याच्यात अनुभव नाही आपल्याला. पण मतदान आहे ना तुझं? मतदान आहे. मग तरी कोण का आपल्या गावाचा, तालुक्याचा, मतदारसंघाचा विकास करू शकतो, कोण वाटतं तुला? एवढं तर नाही सांगू शकत मी ओपन. नितीन पवार उभे आहेत, JP गावित साहेब आहेत, अजून अन्य पण उमेदवार आहेत. काय वाटतं? नितीन पवार. का बरं? नाही, पण त्यांनी आतापर्यंत रस्त्याचं कामं केले. बरं 5 वर्ष ते आमदार होते, हा. त्यांनी विकास केला का? नाही, वाटतो ना विकास केला ना. मग केला? मग काय केलं? पाण्याची सोय, लाईट वगैरे. रस्ता? हा, रस्ता पण चालू होईल आता आता. रस्ता मला तिथून आम्ही आंबाट्यापासून आलो, हा. भयंकर रस्ता खराब वाटला. नाही, खराब तर आहे पण आता ते चालू होईल. करतील का 2-3 काम? हो, करतील ना. दादा काय लय आराम चालला? काय कटिंग करायची? हा, कटिंग करतो. काय नाव तुझं? शैलेश गावी. हा, शैलेश गावी. शैलेश दादा. शैलेश दादा काय करतो तू? काय नाही, घरी घरी काय मजुरी? नाही, ते दूध विक्री. दूध विक्रीचा व्यवसाय. पण काय वाटतं कोण झाला पाहिजे आमदार? नितीन पवार. का बरं? हा, त्यांनी काम केले ना. 5 वर्षात कामं केली त्यांनी. काम केली ना. काय कामं केली? रस्ते वगैरे काही सगळे चालू आहेत ना. हा रस्ता तर किती खराब दिसतोय. हा, पण ते स्टॉप आहे ना आता सध्या पाणीमुळे. पाण्यामुळे बंद आहे. पण मंजूर आहे का हा रस्ता? हा, आहे ना, मंजूर आहे ना. होईल का? पण होईल ना. JP गावित साहेब पण उभे आहेत ना. हा, त्यांचं नाही एवढं सांगते ना आपल्याला. मग कोण पाहिजे? मग आता आपल्याला JP गावीतच पाहिजे. JP नाही, हे नितीन पवार. नितीन पवार पाहिजे. ताई नमस्कार. ताई काय नाव तुमचं? संगीता. काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार? कोण झालं पाहिजे? हा, मला नाही सांगता येत. ताईशी बोललेला आहो. काय दादा काय नाव? माधव पाडवी. पाडवी साहेब हा, काय वाटतं कधीपासून व्यवसाय? व्यवसाय आता 2 वर्ष झाले. 2 वर्ष म्हणजे आत्ताच सुरू केलेला आहे. 2 वर्षापूर्वी. काय वाटतं कोण आमदार झालं पाहिजे? नितीन पवारच. नितीन पवार. का बरं? दादा त्यांनी भरपूर कामं केले गावोगावी. समजा हे बंधारे केले छोटे कोल्हापुरी, आणि रस्त्याचं पण काम चालू आहे. पाण्यामुळे थांबलं आहे थोडं. मग आता सुरुवात करतील दिवाळीनंतर. करतील का? पण कामं करतील ते? हो. मग परत कोण पाहिजे आमदार? नितीन पवारच. नितीन पवार. JP गावित साहेब का बरं? नाही. कामं केली ना हो त्यांनी पण. नाही नाही हा? नाही. या भागाचे आमदार राहिलेले आहेत ते बरेच. तरी पण काही कामं नाही केले. नाही. नाही. आता परत संधी देणार त्यांना? नाही. मग नितीन पवार. कडून तर नाही. नितीन पवार. हा. नितीन पवारांना परत. बरं ठीक आहे, दिली नितीन पवारांना संधी. काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? त्यांच्याकडून गावोगावी थोडं पाण्याची सोय आमच्याकडं कमतरता आहे. तर गावगावी छोटे मोठे का होईना पण बंधारे थोडे मोठाले पाहिजे बुवा, असं म्हणजे सगळीकडे पाण्याचा थोडा व्यवसाय तरी करते. इकडे पिण्याचा पाण्याचा काय प्रश्न आहे? पिण्यासाठी तर भरपूर आहे. हो. मग शेतीसाठी? शेतीसाठी कमतरता आहे थोडी. कमतरता आहे. हो. ठीक आहे. दादा काय मग तुमचं काय नाव? केशव पाडवी. दोघी भाऊ भाऊ आहेत? हो, भाऊ दोघं. 2 वर्षापूर्वी व्यवसाय सुरू केला. कसा चालतो व्यवसाय? चालतंय बऱ्यापैकी. काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार? नितीन दादा. नितीन दादा. का बरं? कारण त्यांनी बरेच कामं केले आमच्याकडे पण. काही आपले JP साहेब होते मागे, पण त्यांनी काही कामं केली नाही. मग आता कोण पाहिजे परत? नितीन पवार. आता तुम्ही म्हटले नितीन पवारांनी बरीच कामं केली. कामं काय केली हो पण त्यांनी? पण आता हा रस्ता चालू होता, पण मग पावसामुळे थांबला आहे तो. आता चालू होईल. आणि आमच्या गावाकडं पण छोटे छोटे बंधारे बांधलेत. मग परत कोण पाहिजे? नितीन पवार. JP गावित साहेब का? पण त्यांच्यामुळे काही कामं दिसत नव्हते आम्हाला. विकास नितीन पवारांनी केला 5 वर्षात? हो ना, काही थोडंफार पण दिसतोय बा, असं दिसतोय विकास. बरीच मंडळी आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. त्यांच्या मनातील आमदार कोण? काय वाटतं नेमकं या खुंटवीर या गावाच्या लोकांना? काय वाटतं कोण त्यांच्या गावाचा विकास करू शकतो, मतदारसंघाचा विकास करू शकतो? आपण मोठा प्रवास करून या सुरगाणा तालुक्यातील अवघ्या गुजरात राज्याच्या सीमारेषेवर असलेलं हे गाव आहे.
आणि त्या गावात आपण तीव्र वळण तीव्र चढ असा खडतर प्रवास करून या गावात पोहोचलेलो आहे. दादा नमस्कार, काय नाव आपलं? गणेश मोत्रा वाघमारे. काय करता तुम्ही? शेती. शेती करता. बरं, काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार आपल्या भागात? आमदार तर आहे ना नितीन पवारच झाला पाहिजे. का बरं? तर कारण त्यांनी आहे ना केटी बंधारा दिले, रस्ता चालू आहेत त्याच्यामुळं. बरं, आम्ही आता आंबाट्यापासून इकडं आलो. अवघड घाट आहे, म्हणजे रस्ता पण खराब वाटला. पण रस्ता त्यांनी का मंजूर केला नाही? तर रस्ता आता मंजूर झाला आहे ना, काम चालू आहे. काम चालू आहे, मंजूर आहे का? मंजूर आहे, काम चालू आहे आता. मग आता ते पण उभे आहेत, त्यांनी पण 5 वर्ष काम केलेलं आहे. JP गावित साहेबांनी बरेच वर्ष काम केलं. ते दोघे उभे आहेत आता परत. कोण वाटतं योग्य? योग्य तर नितीन पवारच. कारण आहे ना कामं आहेत ना, 75% कामं झाले 2-3 वर्षात. तरीही 2-3 वर्षात काम कागदावरच आहेत का झाले काम? नाही, काम झाले. हे पावसाळ्यामुळे रस्ता थांबले, नाही तर रस्ता चालूच आहेत. बरं ठीक आहे. हे दादा आहेत. काय नाव दादा आपलं? माझं नाव भास्कर गावित. भास्कर गावित. रानविहीर. कुठलं? रानविहीर. कुठं आलं? हे पुढचं गाव. इथं जवळ गाव आहे. पण काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार? आपला आमदार आहे ना नितीन दादा पवारच पाहिजे. आणि हे असे आहे ना, पुढं जवळजवळ गावित साहेबांनी 40 वर्ष काढलं, तिथे नाही कामं झालं. यांनी जवळजवळ 10 वर्षात हे कामात सुरू केला. गावून गावी त्यांनी अंगणवाडी दिलेला आहे, सभामंडप दिले, सगळा रस्ता झालेत, गावाचा रस्ता झाला. हा पण रस्ता चालू आहे, पण आता हे काय मुळे पावसाळ्यामुळे थांबून गेलेत. बरं ठीक आहे. 5 वर्षात एवढे कामं दिले, मग JP गावित साहेबांनी पण कामं केले असतील ना? कामं त्यांनी केले, पण मग थोडक्यात मोडक्यात केले त्यांनी, पण एवढे नाही कामं केले त्यांनी. मग यांनी 5 वर्षात केले? हा केले, म्हणजे एकदम म्हणजे चांगला. आता इकून वर्षात म्हणजे किती, हा 2.5-3 वर्षात. आता रानवीरला इथे दीपटकी होती ना, पाण्याची सोय जवळजवळ केलेली आहे आणि रस्ता झाला तिथं. आणि यो रस्ता आहे ना खूप दिखटपर्यंत होता. पण आता काय वाटतं आपल्या परिसराच्या आणखी काय समस्या आहेत जो येणाऱ्या आमदाराकडून तुम्हाला त्या सोडवून घ्यायच्या आहेत आणि तो सोडवू शकतो? काय समस्या? तर नितीन पवारच सोडविल. नितीन पवारच सोडवेल. पण ठीक आहे. दादा नमस्कार, काय नाव आपलं? बाळू झिरवाळ. काय करता? शेती करता. कुठं राहता? इथे गावातच. कुंटवीरलाच गावात? हां. बरं, कोण झालं पाहिजे आमदार? आता लोकप्रतिनिधी, आता लोकमत आहे, कोण होईल ते नाही. तुमचं मत काय? माझं मत आहे नितीन भाऊ व्हायला पाहिजे. नितीन भाऊ झाले पाहिजे. पण नितीन भाऊंनी 5 वर्ष काम केलं, या भागाचं नेतृत्व केलेलं आहे. पण त्यांनी कामं केली का? आता 5 वर्ष म्हणजे ज्या वेळेस विधानसभेचं इलेक्शन झालं, नंतर कोरोनाचा काळ आला. 2.5 वर्ष कोरोनामध्ये गेले. 2.5 वर्ष म्हणजे उद्धव साहेब मुख्यमंत्री होते. नंतर मग 2.5 वर्षानंतर उद्धव साहेबनी म्हणजे हे झालं, गद्दारी झाली आणि एकनाथ शिंदे झाले. तो म्हणजे उद्धव सरकारच्या काळामध्ये नितीन पवार त्यांच्या सपोर्टला होते. नंतर म्हणजे कामं होत नव्हते. म्हणजे 5 वर्ष सत्तेतच होते ना. आता तुम्ही म्हणताय होत नव्हते, त्याच्यामुळं नितीन पवारनी अजितदादा बरोबर आणि त्यांच्याकडे कामं होत नव्हती. ठीक आहे, सरकारमध्ये गेले, कामं होत गेले. कामं झाली का? पण कामं झाली म्हणजे आता हे खुंटवीरमध्ये 50 लाखाचं एक मंगल कार्यालय मंजूर आहे. अरे बाप. आणि इथे सभा मंडप सुद्धा मंजूर आहे. हा रस्ता बरेच वर्ष म्हणजे केलं. म्हणजे ज्यावेळेस JP पवार आमदार होते त्यांनी एक वेळेस केलेला होता. आता परत झालं का? आणि मध्यंतरी गावित साहेब होते, म्हणजे गावित साहेबांनी, आम्ही त्यांना पण हे करत नाही, त्यांनी सुद्धा काम केलेलं होतं. आता पण नितीन पवार यांनी हा रस्ता मंजूर केलेला आहे. म्हणजे आंबाठा ते उंबरपाडा. हां, म्हणजे 10 किलोमीटर. मग आता कोण पाहिजे तुम्हाला? आता नितीन पवार पाहिजे. या ठिकाणी वृद्ध आजोबा आलेले आहेत आपल्या या. काय बाबा, काय नाव आपलं? मागेच बोललो, नितीन पवारच पाहिजे आम्हाला. काय रे? विकास बाब. काय नाव? रामजी मनसू पवार. काय नितीनच पवार? का बरं? कामं केले त्याने या परिसरात. केले का? हां, सभा मंडप, मसान शेड वगैरे चालू आहेत कामं. ठीक आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी बरीचशी मंडळी बसलेली आहे आणि आपण त्यांच्याशी देखील या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संवाद साधणार आहोत. त्यांचा कल नेमका कोणाच्या बाजूने आहे? दादा नमस्कार, काय नाव आपलं? आमचं पांडुरंग जीवागमारे. काय करता?
आम्ही शेती करतो. शेती करता. हो. काय वाटतं, विधानसभा निवडणूक आहे, 20 तारखेला मतदान आहे. या भागात पुन्हा नितीन पवार उभे आहेत, जे की या कळवण सुरगाण्याचे विद्यमान आमदार आहेत. माजी आमदार आहेत जे पी गावित साहेब. प्रमुख लढत या दोघांमध्ये होणार आहे. अन्य देखील उमेदवार आहेत, ते त्यांच्या तुल्यबळ या ठिकाणी लढत आहेत. काय वाटतं, कोण आमदार झालं पाहिजे? याच्यामध्ये असा प्रकार आहे, नितीन साहेब आमदार आहेत सध्या, तर ते जेव्हा हे चालू होतं सरकाराचं, त्यावेळेस ते नॉट टचेबल होते. म्हणजे ते BJPमध्ये जॉईन झालेले होते अजितदादाच्या बरोबर. आणि पंचवटीला गुन्हा त्यांनी नोंद पण केली होती का हरलेला आमदार आहे असं. आणि म्हणून आता जी ही लढाई आहे ही दोघांमध्ये तुल्यबळ आहे, असं नाही का सोपी नाही आहे. दोघांची तुल्यबळ लढाई आहे आणि याच्यामध्ये जीवा पांडू गावित हाच विजय होणार आहे. का बरं विद्यमान आमदार नितीन पवार आहेत, यांनी या भागाचा विकास केला नाही? याच्यामध्ये विकासाच्या बाबतीत आता तुम्ही ज्या रस्त्याला आले तो रस्ता तुम्ही पाहिला असेल. जेव्हा लोकसभेचं भूगोल वाजलं त्यावेळेला हे सुरू केलं. सुरू केल्यानंतर अजून जसे दगड आहेत त्या तशाच आहेत. आम्ही इकडं शेजारी 2 किलोमीटरला गुजरात आहे. एकदा काम घेतलं 8-15 दिवसमध्ये फायनल करून टाकतात. परंतु जेव्हा जेव्हा ते इलेक्शन येतं तेव्हा तेव्हा पाट्या लावायच्या आणि त्याचं काहीच होत नाही, अशा पद्धतीचं काम आहे. म्हणून लोक 5 वर्ष नितीन पवारांनी या भागाचं नेतृत्व केलं. मागील 30-35 वर्षे जीवा पांडू गावितांनी नेतृत्व केलं आहे. समस्या सुटल्या का दोघांकडून? याच्यामध्ये जो जीवा पांडू, रस्त्याचा प्रश्न कधीपासून आहे? रस्त्याचा प्रश्न गेल्या जवळजवळ 10-15 वर्षापासून आहे. आणि तो असा प्रश्न आहे की दळणवळण हे व्यवस्थित झालं पाहिजे. हे आम्ही सतत विनंती करतो, अर्ज फाटा दोघा आमदारांकडे केलेले आहे. परंतु ह्या 5 वर्षामध्ये जे काही गोष्टी करायला पाहिजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते काही झाल्या नाही. आणि आता शेवट जेव्हा आता इलेक्शन आलं तेव्हा कुठंतरी हे करायचं, तर हे बरोबर नाही. आणि म्हणूनसाठी आता जीवा पांडूला निवडून द्यायचं आहे. जीवा पांडू यांना पुन्हा निवडून द्यायचं असं त्यांचं या ठिकाणी कल दिसतोय. आपण या युवकाशी देखील संवाद साधणार आहोत. काय दादा, काय नाव? हंसराय मोतीराम गवळे. काय करतो? काही नाही, शेतीच करतो. शिक्षण किती झालं? 10वी झालं फक्त. हो. पुढे शिकला नाही? इलेक्ट्रिशियन वायर केलंय. ITI केलं? हो, ITI. वायरमन? हो, वायरमन झाला का? नाही झालो. का बरं? असंच पेपर दिला पण काही झालं नाही तसं. बाकी पेपर दिलेला आहे. दिला आहे का? हो, दिलेला आहे. ITI कधी झाला? ITI झाला आता 2 वर्ष झालं मला. हो. आता शेती करतोय? हो, शेती करतो आता. काय वाटतं, कोण आमदार झाला पाहिजे? मला आमदारविषयी काय बोलायचं नाही एवढं. बाकी मला जे आपला टावर आहे त्याबद्दल महत्त्वाचा विषय आहे. आम्ही या गावात जेव्हा आलो, आमच्याकडे जिओचं आहे, एअरटेलचे सिम आहे, अन्य देखील इतर कंपन्यांचे सिम आहेत, पण आमच्या मोबाईलला पण नेटवर्क नाही आहे. काय या भागातली परिस्थिती? मोबाईल माझ्याकडे एक आहे, सिम कार्ड माझ्याकडे 5 आहेत, पण एकही नेटवर्क, कोणत्याही सिमला नेटवर्क नाही आहे. तुम्ही बघितलं असेल येताना तुमच्या मोबाईलला पण नेटवर्क नसेल. हाच विषय आहे की मी भारतीताईंना पण सांगितलं होतं का मला टावरबद्दल काहीतरी नेटवर्क मिळालं पाहिजे असं चर्चा केली त्यांनी. ताईंनी मला सांगितलं होतं, भारतीताईंनी, की बुवा मी करतो माझ्या पद्धतीनं, मला जेवढं येईल तेवढं करतो. नंतर यंदा मी खासदारांना पण कॉल केला. त्यांनी सांगितलं मला की भगरे सरांना, त्यांनी पण मला सांगितलं की बुवा आम्ही अर्ज दिलेला आहे की BSNLचा टावर तुमच्या गावात येऊन जाईल. त्यानंतर इथं जिओचा टावर आहे, त्याला 5 वर्ष झाली पण अजूनही तो टावर चालू झाला नाही. तर नेमके चालू होणार आहे की नाही एवढं माझं बोलायचं आहे, दुसरं काही नाही. टावर चालू झाला पाहिजे, आपल्या गावाला नेटवर्क आलं पाहिजे. कारण की कोणाला अडचण राहिली कॉल करायला, लहान मुलं किंवा कोणाला हॉस्पिटलमध्ये जायला कॉल करायला, गाड्या शोधायला ते 1 किलोमीटर बाहेर जातात, तेव्हा त्यांना गुजरात बाउंड्रीवर जातात तेव्हा त्यांना नेटवर्क मिळतंय. 1 किलोमीटर जावं लागतं तेव्हा संपर्क. तेव्हा संपर्क होतो. एवढी समस्या आहे माझी. या युवकाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. माजी मंत्री भारती पवार यांच्याशी देखील यांनी संपर्क केलेला आहे. आत्ता विद्यमान खासदार आहेत त्यांच्याशी देखील त्यांनी संपर्क केलेला आहे. या ठिकाणी नेटवर्क उपलब्ध व्हावं, जे टावर उभे झालेले आहेत ते सुरू व्हावेत आणि आपलं गाव जे नॉट रिचेबल आहे ते संपर्कात यावं, अशी या ठिकाणी येणारे आमदाराकडून त्याची मागणी आहे आणि ती निश्चितच पूर्ण झाली पाहिजे. कारण स्वातंत्र्य मिळून 75-76 वर्ष झालेले आहेत. अमृत महोत्सव आपण साजरा करतो, मात्र हे गाव अजूनही आपल्या संपर्कात नाही आहे.
तर त्याची महत्त्वाची मागणी आणि ती निश्चित पूर्ण झाली पाहिजे. या समोर असलेल्या डेअरीवरती आणि हा दादा आलेला आहे. काय दिलं का दूध दिलं? हा दिलं. कुठे या डेअरीवरती? डेअरीवर. काय दररोज यावं लागतं? हा दररोज. दररोज संध्याकाळी. दररोज सकाळी संध्याकाळी. किती लिटर दिलं आता? आता दिलं 10 लिटर दिलं. पण काय वाटतं 20 तारखेला मतदान आहे, काय वातावरण आहे? वातावरण तर तसंच आहे. ते काय आता तरी आमदार कोण झालं पाहिजे? नितीन पवार, JP गावित? जो काम करेल तोच ना होईल हा, पाहिजे. हे 5 वर्ष नितीन पवार होते, त्याच्या मागे JP गावित साहेब होते. काम केले का? कोणी केले आणि कोण योग्य वाटतं? आम्हाला नितीन पवार योग्य वाटतं. नितीन पवार काम केले का त्यांनी? हा तो करतो काम. बरं ठीक आहे. काय काय वाटतं? वर्षांनी भरपूर कामं केले. भरपूर काय काम? कामं म्हणजे रस्ता केले आणि म्हणजे मग आता परत उभे आहेत ते? हा परत आहे, पण ते ते नाही मदत करतो. त्यांनाच म्हणा का दुसरा नाही का कोणी? 40 वर्ष काम केले आमदारनी JPनी, तरी काहीच केलं नाही. यांनी 5 वर्षात केले? 5 वर्ष 40 वर्ष कुठे 5 वर्ष कुठे भरपूर कामं केले. आम्हाला काय अपेक्षा आहे? अपेक्षेमध्ये आणखी ते रस्ता पाहिजे, पाणी पाहिजे, महत्वाचं पाणी. बंधारा त्यांनी बांधले. याच गावातले का तुम्ही? हा याच गावातले. बरं, नळाला पाणी येतं का इकडं? हा येतं का? ठीक आहे. आपण डेअरीवर पोचूया. बरेच नागरिक त्या ठिकाणी दिसत आहेत. शेतकरी वर्ग त्या ठिकाणी मोठ्या संख्येने दिसतोय. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघातील खुंटवीर हे गाव आहे आणि या गावात आपण पोचलेलो आहोत. आणि या लोकांचा नेमका कल कोणाच्या बाजूने आहे, त्यांचा कौल कुणाकडून आहे, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. मावशी नमस्कार. काय नाव? रेश्मा. रेश्मा. काय कोण झाला पाहिजे आमदार? कोण झाला पाहिजे? मला तर काय ना काय वाटतं? नितीन पवार, JP गावित? नितीन पवार. नितीन पवार का? पण कामा करूला पाहिजे. काय भाऊ किती आणलं? बरीच मंडळी आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. राम राम. बोला की. अहो विनायकराव. काय विनायक नाव का? हा. बरं काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार? आता एवढं नाही सांगता येणार. दोन्ही पलरे भारी आहेत. एवढं नाही सांगता येणार. तुला कोण वाटतं? एवढं नाही सांगता येणार. तरी तरी कोण वाटतं? बाबा राम राम. बाबा काय नाव? मला तर नाही मानतो, पण कड मला आहे ना. मतदानाला जाणार ना? जाणार. कोण कोण आमदार झाला पाहिजे? आमदार तर आता कोण होईल ते तर माहीतच नाही. दोन्ही तर लोकमतवर आम्हाला नाही माहीत आहे कोण होईल. लोकमत पण आपलं मत काय? मत आता काय बरं बरं कोण झालं पाहिजे? काय लोकमत म्हणजे काय? आपलं मत काय? आम्हाला नाही माहित आहे. या दादांशी बोललेलो आहो. आपण बरीच मंडळी येणार आहे, त्यांच्याशी बोलूया. मोठ्या संख्येने या ठिकाणी दूध विक्रीसाठी महिला असतील, इतर शेतकरी येत असतात. आता या ताई बघा, माझे सहकारी यांना विनंती करेल, यांनी डोक्यावरती मोठी भली मोठी कॅन दुधाने भरलेली आणलेली आहे. हातात देखील मोठी कॅन होती. ताई नमस्कार. काय नाव आपलं? हेमलता गोपीनाथ झिरवा. दोन्ही कॅन एक डोक्यावरती एक हातात घेऊन आले. कुठून आले तुम्ही? जवळच आहे. जवळ आहे. बरं ठीक आहे. जवळ जरी असलं पण डोक्यावर एवढा मोठा बोजा घेऊन आलेला आहे. काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार? कोण झालं पाहिजे आमदार? नितीन भाऊ. का बरं? हा ते आम्हाला सहकार्य करतात ना. सहकार्य करतात? काय सहकार्य केलं त्यांनी 5 वर्षात खूप बदल घडून आणले आमच्या इकडं. हा का? बदल केला का? म्हणजे विकास केला का त्यांनी? काय विकास केला असं काय सांगू शकता? रस्त्याचे कामं चालू झाले. पाण्याचा काय विषय? हा पाण्याचं तरी झाली सोय. झाली का? बरं आता परत उभे आहेत ते JP गावित साहेब पण उभे आहेत. कोण वाटतं कोण झाला पाहिजे मग? नितीन भाऊ झाले. नितीन भाऊ झाले पाहिजे. बरीच मंडळी दिसते आहे. आपण सर्वांशी बोलण्याचा प्रातिनिधिक स्वरूपात प्रयत्न करूया. बाबा आलेले आहेत. बाबा देखील. बाबा नमस्कार. नमस्कार. बाबा काय नाव? मोतीराम येवाजी राऊत. काय वाटतं आमदारकीचं इलेक्शन आहे माहिती आहे ना? कोण झालं पाहिजे आमदार?
मला नाही सांगता येणार. तरी नितीन भाऊ, जे पी गावित साहेब, कोण? जे पी. का बरं? का बरं? बाबा या ठिकाणी बोलण्यास तयार नाही आहेत. बोला. काय नाव बाबा? मोतीराम मुलशिया झिरवाळ. बरं, आमदारकीचं इलेक्शन आहे, कोण झालं पाहिजे आमदार? कोण झाला पाहिजे आता? नितीन पवार. नितीन पवार. का बरं? त्याने त्याच्या बापाने काम केलं आहे आणि त्याने पण काम केलं आहे. तुम्ही रस्ता पाहिला ना आमचा? कोणता? हा सरळ का? नाही, तिकडचा डोलारा ते खुंटवीर. हा, कोणी केलं का? मग त्यांनी केला का? त्यांनी खडी टाकली, आता तो करणारच आहे. बरं, मग परत उभे आहेत ते. जे पी गावित साहेब पण उभे आहेत, ते पण उभे आहेत आणि इतर पण उमेदवार आहेत. कोण पाहिजे? नितीन पवार. काय अपेक्षा आहेत मग त्यांच्याकडून? त्याच्याकडे आम्हाला फार काम करायचं आहे, म्हणून संधी द्यायची. हो. करतील का परत ते काम? करणारच आहे ते. त्याचा बाप पुणेवाला होता तर तोही पुणेवालाच आहे. का दुसऱ्या उमेदवाराला संधी द्यायची? नाही. नितीन पवार. खुंटवीर हे गाव जे आहे विकासापासून काय वाटतं, दूर आहे का अद्याप? आतापर्यंत कोणी काम इथं केलं नाही. जे पी गावित 6 वेळा निवडला, त्यांनी रस्ता सुद्धा केला नाही. फक्त त्यांनी शाळा करून घेतल्या, त्याच्या पुरतं दुसरं काही काम केलं नाही. ते तुमच्या आमच्यासाठी लढले ना? ते कुठे लढले? रस्त्यावर. कोण लढले? जे पी गावित साहेब. कधी ते मोर्चा जमिनी मिळवून त्यांनी काढला, बरोबर. हा, तर त्यांनी काढला, त्याच्यासाठी काढलं नाही. त्याच्यासाठी पोत्यासाठी त्यांनी इथं मोर्चा काढायचा आणि तिथं वेगळा करून घ्यायचा तो मंत्रिमंडळात. म्हणजे मोर्चा काढला पण त्याचं फलित मिळालं नाही का? मग काही मिळालं नाही. फक्त त्यांनी त्याच्या पोट भरून घेतलं, बस. ठीक आहे. या ठिकाणी काय नाव दादा? आनंद यशवंत झिरवाळ. काय करता? सरपंच. या गावाचे सरपंच आहेत. कधीपासून? मी आता 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. पण काय वाटतं, थेट लोकनियुक्त? थेट जनतेतून. किती मतदान आहे इथं? 3000 आहे. लोकसंख्या किती आहे? लोकसंख्या 2700 जी आहे. ग्रुप ग्रामपंचायत आहे का फक्त या गावात? ग्रुप ग्रामपंचायत. किती पाडे आहेत मग? 9 पाडे. 9 पाड्या मिळून खुंटवीर ग्रामपंचायत आहे. खुंटवीर. पण काय वाटतं, कोण आमदार झालं पाहिजे ज्या 9 पाड्यांचा विकास करू शकेल? साधारण आता मी राजकीय आहे. राजकीय तुम्ही कुठल्या? आता आम्हाला त्याच्यात तुमची आमची भेट आत्ता झाली. तुम्ही कुठल्या पक्षाशी रिलेटेड आहेत आम्हाला त्याच्याशी काय आम्हाला त्या संदर्भात माहिती नाही. पण एक राजकीय एक गावाचं तुम्ही नेतृत्व करतायत. कोण विकास करू शकेल किंवा कोणी विकास केला त्याला तुमचं गाव किंवा तुम्ही संधी देणार का? आता हे असं झालं आहे, आता आम्ही नितीन भाऊचं काम करतोय. बरोबर. नितीन भाऊंचं? हां, नितीन भाऊचं काम करतोय आणि त्यांनी इथं काम केलं आहे. इथं म्हणजे साधारण कोरोना आला, त्याच्यात कोरोनामध्ये काही 2 वर्ष गेले आणि आता या ग्रामपंचायतला 18 कोटी रुपयाचं कामं दिलेलं आहे. 18 कोटी? हां, 18 कोटीचं काम या गावाला? हां, गावाला म्हणजे पूर्ण पाड्यांना. काही सिमेंटी बंधारे दिलेले आहेत आणि काही गोष्टी ज्या आहे, आता दुधाचा जो आहे विषय यो पण त्यांचा जात होता. त्यांची जी जयश्रीताई होती अध्यक्ष, सुरू झालंय. हां, त्याच्या अगोदरपासून होता. पण त्याला थोडंसं पुढं घ्यायचं कसं ते थोडंसं मार्गदर्शन केलं होतं. बरं, मग आता परत ज्यांनी 5 वर्ष नेतृत्व केलं, जसं तुम्ही म्हटलं आता नितीन पवारांशी तुम्ही त्यांचं काम करतात असं म्हटलं. 5 वर्ष त्यांनी आमदारकी भूषवली, या कळवण सुरगाणा मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. जे पी गावित साहेबांनी पण या भागाचं नेतृत्व केलेलं आहे. काय वाटतं, विकास कोण करू शकतो आणि कामं कोण? हे बा, राजकीय व निवडून जात आहे असं काम करणार नाही असं काहीच नाही आहे. गावित साहेब होते, त्यांनी पण थोडंफार काम केलं असेल, काम केलं आहे पुढं अगोदर. पण जो काम करायचं होतं तो काम त्यांनी केलं नाही आणि त्याच्यामुळं नितीन भाऊंनी चांगलं काम केलं आहे. कारण आमची जी समस्या आहे का इथून बिडार भरून घाटावर जाणं ते सोपं नाही आहे. त्याच्यासाठी इथं घाटावर म्हणजे कामावर तर मग ते कामावर न जाता इथं थांबायला पाहिजे, हीच त्यांची अगोदरपासून आमदार साहेबांची, नितीन भाऊची. मग ठीक आहे, घाटावर जाऊ नये यासाठी त्यांनी काय केलं का? काही मार्ग काढला का? काही उपाययोजना केल्या? नाही, त्याच्यात ना काही बंधारा झालेले आहेत. बंधाराशिवाय पाणी जर उपलब्ध झाला तर मग इथं होऊ शकतंय. पाणी उपलब्ध झाल्यावर शेतीला मदत होणार आहे. पण ठीक आहे,
या ठिकाणी सरपंच साहेब होते या गावाचे. त्यांच्याशी आपण कुठलाही ते कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही, पण ते या ठिकाणी आपल्याला भेटले आहेत. हे दादा आलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. काय आहे डोक्यावरती, काय काय आहे मध्ये? भात आहे. सोंगणी केलेला नाही मग आता कांडायला चाललं. कुठून आले? इथूनच कुंटवीर. बरं, मळ्यातून आले. कोण आमदार कोण झाला पाहिजे? हा? काय वाटतं? नितीन पवार का JP गावित? नितीन पवार पाहिजे. नितीन पवार पाहिजे. का बरं? ते आम्हाला ते आवडते. ते आवडतं. बरं, तुमच्या डोक्यावरती पाठी जड लागून आला असेल, पोरगं पण हातात. आपण या ठिकाणी महिला भगिनी बसलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलूया, त्यांच्याशी संवाद साधूया काय नेमकं त्यांना वाटतं. कारण की या गावातील आपण बऱ्याचशा ज्या प्रतिक्रिया घेतल्या त्या पुरुष मंडळीच्या आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. महिला वर्गाला काय वाटतं त्यांच्याशी आपण बोलूया. मावशी नमस्कार. काय मावशी काय करता? काय नाव? इंदिरा. काय मजुरी करता? हो. कोण आमदार कोण झाला पाहिजे? आमदार तर नितीन भाऊ, JP गावित साहेब का कोण कोण वाटतं? मग हेरू ना आपले जी पैसा पाठव ना आम्हाला गरीबला. पैसा कोणी पाठव? नितीन भाऊच ना. नितीन भाऊने पैसा काढत का? मग दोनदा काढणार. दोनदा काढा. लाडकी बहीण ना पाहिजे. हो. मग आमदार कोण पाहिजे मग आता? तर आमदार तर आता नितीन भाऊ का JP गावित साहेब? हा. या ठिकाणी ताई दिसते. ताई नमस्कार. ताई काय नाव? ताई 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 इकडं बघा, कॅमेरा समोर बघा. काय नाव? भाग्यश्री साधुराम कुंबळा. बरं, काय वाटतं कोण आमदार झाला पाहिजे? नितीन भाऊ. का बरं? त्यांनी चांगले काम केले ना आम्हासाठी, पाणी रस्ते केले का? मग परत आता निवडून द्यायचे आणि मग काम करतील का? मग आणि मग काम करतात म्हणूनच तर निवडून देतो ना आम्ही त्यांना. या ताईशी आपण बोललेलो आहोत आणि खुंटवीर या गावात होतो आणि या गावातील नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. पुढच्या गावात जाणार आहोत, पुढच्या विधानसभा मतदारसंघातील गावामध्ये जाणार आहोत आणि त्या ठिकाणच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून त्या जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे ते आपण आपल्या प्रबंधभूमीच्या माध्यमातून दाखवणार आहोत. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवारसह मी वैभव पवार, खुंटवीर सुरगाणा.